चलो. तर आपल्या कार POVचा आणखीन एक पार्ट म्हणून किंवा यूट्यूब व्हिडिओ एक्सप्लोरेशनचा आणखीन एक पार्ट म्हणून आपण एक नवीन गोष्ट ट्राय करतोय. एका नवीन गोष्टीत एंट्री करतोय. आता ट्राय करण्याचे दिवस संपले. आपण आता प्रत्येक गोष्ट मन लावून करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट जी आपण करणार आहोत त्याचा एक व्हिडिओ नसेल, त्याचे मल्टिपल व्हिडिओज असतील. त्याची एक काइंड ऑफ प्लेलिस्ट बनेल. चॅनलवर व्हरायटी ठेवू, पण चॅनलच्या नावाला शोभेची अशी, कारण चॅनलचं नाव आहे ऑन द मूव्ह विथ मी आणि माझं नाव आहे हेमांगी गोखले. ऐकून असेल आलं तर पुन्हा एकदा चॅनलचं नाव आहे ऑन द मूव्ह विथ मी आणि माझं नाव आहे हेमांगी गोखले. चिल्लर चिल्लर सगळे निघाले चालायला गाडी. आपण मस्त जरासं हाऊस साईडने घेऊया. सोसायटीमध्ये काम चालू आहे, पाईपलाईन टाकण्याचं गॅसच्या आय गेस, आणि संध्याकाळची पण वेळ आहे, त्यामुळे सगळे लोक बाहेर निघाले. टॉपिक पासून डायव्हर्जनसाठी क्षमा असावी. आपण निघालो एका ठिकाणी जिथे आपण प्रयत्न करणार आहोत की आपल्याला वेगवेगळ्या कार्सचा ॲक्सेस मिळेल आणि आपण वेगवेगळ्या कार्स चालवून बघता येतील. आपल्याला वेगवेगळ्या कार्सची माहिती घेता येईल, आपल्याला रिव्ह्यू करता येईल, आपल्याला त्या गाड्यांना रस्त्यावर घेऊन जाता येईल आणि आपण सेम गोष्ट बाईक सोबत पण करूया. आज मी टाकली सुट्टी कारण का मला बरं नव्हतं, पण घरात बसून आता मला काही सुचत नाहीये आणखीन. सो म्हटलं ही एक महत्वाची गोष्ट जी डोक्यात आहे खूप दिवस करण्याची, ती आजच करावी. सो आपण चाललोय त्या ठिकाणी. आपण मस्त तोपर्यंत गाणी ऐकूया. तुम्हारे चेहरे तार दिल के दिल के साथ
सो आता आपण जाणार आहोत टाटाच्या शोरूममध्ये, जे माझ्या घराच्या जवळ आहे. आणि आपण बघूया की आपण काय करू शकतो आहे. जी आपली आयडिया आहे तिथून आपल्याला वेगवेगळ्या कार्सना ॲक्सेस मिळेल. तुम्ही जर माझं चॅनल बघता तुम्हाला माहिती आहे वी हॅव नॉट डन दिस बिफोर. तर आपल्यासाठी हे नवीन टेरिटरी आहे, पण आपण काहीतरी फिगर आउट करूया, कारण का आपल्याला गाड्या चालवायला प्रचंड आवडतं. चला भेटूया, सांगते काय होते. ओके, तो आपण भेटून आलो आतल्या मॅनेजरला. आणि ती मला म्हणाली की ती इंस्टाग्राम रादर प्रिफर करेल ओव्हर यूट्यूब. सो आपली जर्नी कंटिन्यू राहील. लेट्स सी काय करता येईल. आपल्याला नवीन नवीन गाड्या तर हव्यात, आपल्याला चालवायला आवडतात, आपल्याला रिव्ह्यू करायला आवडेल. आपल्याला जर योग्य मार्गी एका ठिकाणी नाही झालं तर आपण आणखीन मिनिमम 10 ठिकाणी तरी ट्राय करायला पाहिजे. इफ नॉट आपण काहीतरी शोधूया याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. ओके, तो आपण जाऊन आलो तिथनं टाटाच्या शोरूममधनं. आणि मी तुम्हाला सांगितलं की तिथे काही काम झालं नाही, आपण आणखीन एक ट्राय करू. त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला पॉझिटिव्ह नव्हता, पण मी तुम्हाला आमचं डिस्कशन नाही सांगितलं. तर मग माझ्या डोक्यात मी आल्यापासून ते फिरत आहे. आणि मग आता म्हटलं शांत बसून ते विचार जे आहेत त्याला एक्सप्रेस करायला हवं, अदरवाईज कन्क्लुजन नाही निघणार त्याचं. तर तिकडे गेल्यानंतर ती म्हणाली की त्यांना ते मे बी शोधतात कोणाला तरी, आणि तिला वाटलं की मी म्हणून तिला अप्रोच करते. तर मी तर माझ्याच मनाने गेले होते आणि ते जवळच होतं, तर म्हटलं तिथनं सुरुवात करूया. तर म्हणाली की आम्हाला इंस्टाग्राम वर व्हिडिओज करणारी लोक हवेत म्हणून. तर मी म्हटलं मी तर यूट्यूब करते आणि माझे 0.7K सबस्क्रायबर्स आहेत आणि मॅक्सिमम व्ह्यूज जो माझ्या व्हिडिओला आला आहे सो फार इज 1.3K. तिला म्हटलं की मला ही प्रोसेस नवीन आहे, पण मला हे करायचं आहे, मला आवडतं राईड करायला, ड्राईव्ह करायला. आणि आपलं युज्युअल कामं सोडून जो 9 to 5 आपण जॉब करतो तो सोडून जर आपल्याला काही करायचं आहे तरी ॲटलिस्ट ते सेकंडवालं जे आहे ते तरी बेटर बी समथिंग जे आपल्याला आवडतं. सो म्हणून यूट्यूब आणि म्हणून ड्राईव्ह आणि राईडचे व्हिडिओज. तर म्हणाली की आम्हाला असं कोणतरी हवं आहे की ज्यांचा रीच जास्त असेल. म्हटलं बरोबर आहे तुमचं, पण मला कुठून तरी स्टार्ट करायलाच हवं ना. म्हणजे ते सेमच झालं जसं जॉब शोधताना असतं नाही का, की आम्हाला एक्सपिरियन्स हवा. अरे पण तू जॉब देशील तर एक्सपिरियन्स मिळेल. ती सेम सायकल मला वाटतं ह्याच्यामध्ये पण फेस करायला लागणार आहे. पण आपण ते करूया, आपण ह्याच्यातलं काहीतरी सोल्युशन शोधूया. आत्ता तर एक शोरूमला व्हिजिट केलं आहे, आता ह्या येत्या आठवड्याभरात आणखीन 4-5 शोरूम्स आपल्याला कवर करता येत आहेत का बघूया, कवर करूया. मीनवाईल राईडला जाऊया, ड्राईव्हला जाऊया, आपण मी थोडी मजा करू. आणि इथून पुढे सेल्स स्पीच करताना किंवा मी जर अप्रोच करते कोणाला तर मी पण एक आता स्क्रिप्ट ठेवेन, चांगले चांगले पॉईंट सांगेन. मला वाटतं आय डिड गुड इथे, पण आता जे रीचचं आहे ते तुमच्या हातात आहे. तुम्ही जर व्हिडिओज बघाल माझे, आणखीन तुम्ही जर मला फीडबॅक द्याल तर मी इम्प्रूव्ह करेन, माझा व्ह्यूज काउंट वाढेल आणि तसं मला आणखीन लोकांना अप्रोच करता येईल. मला आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवता येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स चालवता येतील आणि पुढे जाणं वॉन्ट दॅट. सो प्लीज सपोर्ट, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्लीज वॉच माय व्हिडिओज. तुमचा फीडबॅक द्या, मी आधीही सांगितलं आहे तसं, आणि मी त्याच्यावर काम करेन. मला उगीच फीडबॅक द्या म्हणून इग्नोर करणाऱ्यातले मी नाही आहे. मी खरंच तुमचा फीडबॅक कन्सिडर करेन. सो हा व्हिडिओ बघा आणि स्टे ट्यून, आणखीन व्हिडिओज येतील.